तर नाशिक मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। वाडीवरे घोटी इगतपुरी परिसरात महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। दरवर्षी पावसाळ्यात इथे अशीच परिस्थिती असते। माती आणि मुरुम वापरून तात्पुरती मलमपट्टी होते, मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे असते। तब्बल 145 रुपये भरून देखील प्रवाशांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो। या ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सनवणे यांनी। बघूया। दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील नाशिक मुंबई महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे। महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं बघायला मिळतं आहे। मी आत्ता नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरीच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी एकाच पॅचमध्ये जर आपण बघितलं तर पहिला खड्डा, दुसरा, त्याच्या बाजूला तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा म्हणजे या एकाच पॅचमध्ये मोजता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। बरं, हे खड्डे देखील छोटे नाही आहेत, तर अगदी मोठमोठे खड्डे या सगळ्या परिसरामध्ये या एकाच पॅचमध्ये पडलेले आपल्याला बघायला मिळतील। महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरल्याचं बघायला मिळतं आहे। बरं, नाशिक मुंबई महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना घोटी टोल नाक्यावर 145 रुपयाचा टोल द्यावा लागतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात टोल देऊन देखील वाहन चालकांना नाहक अशा पद्धतीने खड्ड्यातून प्रवास करण्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।